श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. रक्षाबंधनच्या दिवशी ही चूक अजिबात करू नका. हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. राखी बांधताना आपण अनेकदा घाईघाईने सगळा विधी करतो, पण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये काही गोष्टी ठराविक क्रमाने करण्याची प्रथा आहे आणि त्यामधील एक गोष्ट अशी आहे जी अनेक जण नकळत चुकवतात. पण नेमकी ती गोष्ट कोणती आहे? राखी बांधण्यापूर्वी काय करायचं? थाळीमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या? भावाला टिळा आधी लावायचा की राखी बांधण्याआधी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, राखी कोणत्या वेळी बांधावी आणि कोणता काळ टाळावा, हे सगळं आपण आज अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीत पाहणार आहोत. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण त्या एका चुकीबद्दल पुन्हा बोलणार आहोत जी रक्षाबंधनच्या दिवशी अजिबात करू नये. चला तर मग श्री स्वामी समर्थांचा नमस्कार करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे केवळ भावाच्या हातावर राखी बांधणे नाही. हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा आहे, एकमेकांसाठी मनापासून शुभेच्छा देण्याचा आहे. आपल्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करण्याचा हा सुंदर दिवस आहे. राखीचा छोटासा धागा मनगटावर बांधला जातो, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. म्हणूनच राखी बांधताना केवळ राखी बांधायची आहे एवढाच विचार न करता माझ्या भावाचं सुख, आरोग्य आणि आनंद मिळावा ही सुंदर भावना मनात ठेवावी. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी शक्य असल्यावर लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरातील देवघर स्वच्छ करून देवासमोर दिवा लावा, देवाला नमस्कार करून मनात प्रार्थना करा. आजचा हा पवित्र दिवस आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा जाऊ दे. भावा बहिणीचं प्रेम कायम राहू दे. घरामध्ये सुख शांती राहू दे, अशी साधी प्रार्थना केली तरी पुरेशी आहे. मंडळी, कोणताही विधी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि स्वच्छ मन. आता आपण राखीची थाळी तयार करूया. एक स्वच्छ ताट घ्या. त्यामध्ये आपल्या घरात परंपरेनुसार राखी, कुंकू, अक्षदा, हळद, दिवा, अगरबत्ती, मिठाई, आरतीचं साहित्य अशा वस्तू ठेवू शकता. काही घरामध्ये यापेक्षा वेगळी पद्धतही असू शकते, तीही श्रद्धेने पाळू शकता, कारण प्रत्येक कुटुंबाची परंपरा थोडी वेगळी असते. आता येतो आपण सर्वात महत्त्वाचा भाग. मंडळी, आता आपण त्या गोष्टीकडे येतोय त्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. राखी नेमकी कधी बांधायची? रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ वेळ पाहण्याची परंपरा आहे. 2026 मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्ट शुक्रवारी रोजी आहे. मुंबईसाठी उपलब्ध पंचांगानुसार राखी बांधण्याची कालावधी सकाळी 6:23 ते 9:48 असा दिला आहे. मात्र मंडळी, ही वेळ सर्व शहरांसाठी एकसारखी असेलच असे नाही. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर किंवा इतर शहरात असाल तर तुमच्या शहराच्या स्थानिक पंचांगातील मुहूर्त तपासा. हे खूप महत्त्वाचं आहे. पारंपरिक पंचांग पद्धतीनुसार भद्रा काळात रक्षाबंधनाचा विधी टाळण्याची प्रथा आहे. म्हणून राखी बांधण्याआधी त्या दिवसाचा भद्रा काळ आणि स्थानिक शुभ मुहूर्त पाहणे चांगले. पण मंडळी, इथे एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. रक्षाबंधन हा प्रेमाचा आणि आनंदाचा सण आहे. पंचांगातील शुभ वेळ उपलब्ध असेल तर त्या वेळेत विधी करा. आता प्रत्यक्ष विधी सुरू करूया. घरात स्वच्छ जागा निवडा. भावाला स्वच्छ आसनावर बसवा. शक्य असल्यास देवघरासमोर बसून शकता. बहिणीने भावासमोर बसून प्रथम देवाचे स्मरण करावं. त्यानंतर भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा, त्यावर अक्षदा लावा, दिवा लावा आणि आरती करा. यानंतर येतो सगळ्यात सुंदर क्षण, राखी बांधण्याचा. आता राखी भावाच्या मनगटावर प्रेमाने बांधा. राखी खूप घट्ट बांधू नका, ती आरामदायक असावी. राखी बांधताना मनात भावासाठी चांगली भावना ठेवा. उदाहरण, माझ्या भावाला आयुष्यात सुख मिळो, त्याला आरोग्य मिळो,
त्याच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देव, त्याच्या आयुष्यात आनंद राहू दे अशी मनापासून प्रार्थना करा. यानंतर भावाला मिठाई भरवा. भाऊही बहिणीला प्रेमाने मिठाई देऊ शकतो. भेटवस्तू देण्याची परंपरा असेल तर तीही देऊ शकता. मंडळी, आता पुन्हा सुरुवातीच्या त्या गोष्टीकडे येऊया. रक्षाबंधनला ही चूक करू नका. ती चूक म्हणजे काय? अनेकदा आपण फक्त राखी बांधल्यावर लक्ष देतो. घाईघाईत थाळी तयार करतो, भावाला बसवतो, राखी बांधतो आणि लगेच सगळं संपवतो. पण पारंपरिक पद्धतीमुळे विधी करताना शुभ वेळ आणि आपल्या घराची परंपरा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून घाई करू नका. आधी थाळी तयार ठेवा, शुभ वेळ तपासा, मन शांतपणे विधी करा. रक्षाबंधनच्या दिवशी काही लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगून भीती निर्माण करतात. हे केलं तर असं होईल, ते केलं ते चुकलं तर संकट येईल, असं ऐकलं म्हणून घाबरून नका. रक्षाबंधन हा आनंदाचा सण आहे. आपल्या परंपरेचा आदर करा, पण भीती मनात ठेवू नका. श्रद्धेने आणि प्रेमाने सण साजरा करा. राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीला मनापासून शुभेच्छा द्यावेत. बहिणीला भेटवस्तू देणं ही अनेक कुटुंबामध्ये सुंदर परंपरा आहे. पण भेटवस्तूपेक्षा मन प्रेमाचा शब्दाचा जास्त महत्त्वाचा असतो. तू नेहमी आनंदी राहा, तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे, तुझी स्वप्न पूर्ण होऊ देत, हे शब्द बहिणीसाठी आयुष्यभराची आठवण बनू शकतात. रक्षाबंधनच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा. देवघरात दिवा लावा. शक्य असल्यास रांगोळी काढा. घरात प्रसन्न वातावरण ठेवा. सगळ्यांनी एकत्र बसून सण साजरा करा. आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. कधी भाऊ दुसऱ्या शहरात असतो, कधी बहीण दूर असते. अशावेळी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल तर फोन किंवा व्हिडिओ कॉलवरूनही शुभेच्छा देता येतात. कारण अंतर वाढलं तरी नातं दूर जाऊ नये. राखी बांधताना मनात काय भावना ठेवावी? मंडळी, राखी बांधताना मोठा मंत्र म्हणणं आवश्यक आहे असं नाही. तुमच्या मनातील भावना महत्त्वाची आहे. मनात म्हणा, देवा माझ्या भावाला सुखी ठेव, त्याला चांगलं आरोग्य दे, त्याच्या आयुष्यात आनंद ठेव, आमच्या नात्यात कायम प्रेम ठेव. इतकी साधी प्रार्थनाही मनापासून केली तर त्या क्षणाचं सौंदर्य वाढतं. रक्षाबंधन आपल्या एक सुंदर गोष्ट शिकवतं. नातं टिकवण्याची मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. कधी एक फोन पुरतो, कधी एक भेट पुरते, कधी एक प्रेमाचा शब्द पुरतो आणि कधी मनगटावर बांधलेला एक छोटासा राखीचा धागा पूर्ण बालपण डोळ्यासमोर आणतो. भाऊ बहिणी कितीही मोठे आहे तरी त्यांच्या आठवणी तशाच राहतात. मंडळी, आता शेवटी पुन्हा एकदा सांगते, रक्षाबंधनला कोणती चूक टाळायची? राखी बांधताना घाईघाईने विधी न करता शुभ वेळ तपासून आपल्या कुटुंबाची पारंपरिक पद्धतीने आणि श्रद्धेने राखी बांधा. विशेषतः पारंपरिक पंचांगण पद्धतीनुसार भद्रकाळ टाळण्याची प्रथा आहे. 2026 मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे आणि तुमच्या शहरानुसार शुभ वेळ तपासणे योग्य राहील. म्हणून राखी तयार ठेवा, थाळी तयार ठेवा, मनात प्रेम ठेवा आणि भावाला राखी बांधताना एक सुंदर प्रार्थना नक्की करा. मंडळी, राखीचा धागा कदाचित काही दिवसांनी जुना होईल, पण त्या राखीमागची आठवण ती मात्र आयुष्यभर राहते. म्हणून यावर्षी रक्षाबंधनला फक्त राखी बांधू नका, नातं जपा, भावाला वेळ द्या, बहिणीला वेळ द्या, एकत्र बसा, जुने फोटो पहा, बालपणीच्या आठवणी काढा आणि मनापासून सांगा, तू माझ्यासाठी खूप खास आहे. हीच रक्षाबंधनाची खरी सुंदरता आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर राहो. आपल्या भावंडाचं नातं प्रेमाने आणि आपुलकीचं सदैव टिकून राहो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या बहीण भावाला हा व्हिडिओ शेअर करा आणि असाच पारंपरिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमुळे मध्ये. श्री स्वामी समर्थ.